देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी संघटना व सीजीपीच्या वतीने नवी दिल्ली येथील ऐतिहासिक जंतर मंतर येथे तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे। याच आंदोलनाचा भाग म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही उपोषण पुकारले आहे। आंदोलनाला तब्बल 25 दिवस उलटूनही केंद्र सरकारकडून कोणताही ठोस व सकारात्मक निर्णय न झाल्याने आता या लढ्याला देशभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। याच धर्तीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरगावातील शिवसैनिक तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणचे शिवसैनिक थेट दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचलेल्या शिवसैनिकांनी आंदोलक, विद्यार्थी व अभिजित दिपके यांच्याशी सविस्तर संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शैक्षणिक हक्कांशी चालवलेला खेळ खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे। यावेळी जंतर मंतर परिसर केंद्र सरकार विरोधातील जोरदार घोषणाबाजीने दणाणून गेला होता। विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि देशातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हा लढा आता अधिक तीव्र केला जाईल। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिक या अन्यायाविरुद्ध विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे। विद्यार्थ्यांच्या या देशव्यापी आंदोलनात कोपरगावच्या शिवसैनिकांनी थेट दिल्लीत जाऊन सहभाग नोंदवल्याने स्थानिक राजकीय व सामाजिक वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। इन्कलाब जिंदाबाद। हे निर्दयी सरकार, हे भ्रष्टाचारी सरकार, हे मोदी सरकार यांनी या भारत देशातील युवकांच्या भावना ज्या दुखवल्या आहेत त्या संदर्भामध्ये व नीट पेपरच्या फुटी संदर्भात युवकांनी आता जो काही आंदोलन उभारलेलं आहे, या आंदोलनासाठी आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिक यांनी या ठिकाणी सहभाग आम्ही नोंदवलेला आहे। ज्या प्रकारे या निर्दयी सरकारने आणि या भ्रष्टाचार सरकारने मधुमक्षाच्या गोळाला ज्या ठिकाणी आपण दगड मारून त्यांना चिडवतो, त्याच प्रकारे यांनी आता या युवकांना चिडवलेलं आहे आणि मधुमक्षी ज्या प्रकारे आता तावा घेते त्याच प्रकारे आता या देशाचा युवक या बीजेपी सरकारला तावा घेतल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आणि हे सरकार पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। या भ्रष्टाचारी सरकारचा या ठिकाणी जंतर मंतर करून आम्ही सर्व युवक त्यांचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।